काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात या आता राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत आणि काँग्रेस युवकच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या 5 वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि आता सक्रिय राजकारणात ते आलेले आहेत। तुमचं खरं तर पहिले अभिनंदन। दुसरं महिला दिन आहे आणि अशामध्ये ही जबाबदारी तुम्हाला तालुक्याच्या दृष्टीने मिळते युवक काँग्रेसची। काय पहिली प्रतिक्रिया आहे? आनंद होतोय की ही जबाबदारी जी आहे, हा विश्वास जो आहे काँग्रेस पार्टीने, साहेबांनी आणि सर्वांनीच माझ्यावरती टाकलेला आहे आणि हा विश्वास जो आहे हा सार्थ करायचा एवढंच माझ्याकडनं प्रयत्न राहणार आहे। आणि सगळीकडे म्हणजे युवकांना मागच्या 1 वर्षामध्ये मी बऱ्याच युवकांना भेटलेली आहे। यूथ कनेक्टच्या आमच्या मीटिंग्स झाल्या होत्या, पूर्ण तालुक्यामधनं आम्ही मीटिंग्स घेतल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर एक कनेक्ट जो आहे तो चांगला झाला होता आणि तोच कनेक्ट आपल्याला अजून चांगला करत पूर्ण संगमनेरला एक यूथ काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण बांधून घ्यायचं आहे। तसं बघितलं तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अनेक वर्षापासून राजकारणात आहे आणि सुसंस्कृत राजकारण म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। पण आज तुम्ही राजकारणात प्रवेश करताय, मात्र राजकीय लोकांची बोलण्याची पद्धत किंवा जी पातळी आहे ती खालवत चालली आहे। आरोप करताना देखील शब्दांची मर्यादा ठेवली जात नाही। मग नवीन तुम्ही तरुण जे आहेत ते या त्यांच्या वक्तव्यांकडे कसं बघता किंवा या खालच्या राजकारणाकडे कसं बघता? नाही, कसं आहे की आपण युवक म्हणून राजकारणामध्ये आलं पाहिजे, कारण ह्या ज्या गोष्टी होत आहेत म्हणजे ज्या पातळीवरती जाऊन लोक जी भाषा वापरून राजकारण चाललं आहे ते बदलायचं असेल तर युवकांनी राजकारणामध्ये आलंच पाहिजे। आणि जेव्हा युवक राजकारणामध्ये येतील ते नक्कीच बदल जो आहे तो घडून आणू शकतात। आपल्या देशाची ताकद आपले युवक आहेत। देश बदलण्याची ताकद युवकांमध्ये आहे, जग बदलण्याची ताकद युवकांमध्ये आहे। तर नक्कीच म्हणजे जेव्हा युवक राजकारणामध्ये येतील तर एक सुसंस्कृत राजकारण जे आहे ते परत बघण्याची इच्छा तर माझी आहे। माझ्याकडनं मी हा प्रयत्न नेहमी करत राहणार आहे आणि मला खात्री आहे की माझ्याबरोबर जे कोणते युवक राजकारणामध्ये येतील ते सुद्धा तसेच असणारे, सुसंस्कृत, अभ्यासू ते असणारच आहेत। लोकसभेच्या आगामी निवडणूक आहे आणि अशामध्ये प्रत्येक पक्ष महिला सक्षमीकरण किंवा महिलांना 50% संधी देण्याचं बोलतोय, वल्गना करतात। मात्र आत्ता जर चित्र बघितलं तर अनेक ठिकाणी जर बघितलं तर पुरुषच जे आहेत ते खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि महिलांना त्या प्रमाणात महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर बोटावर मोजण्या इतक्याच महिला खासदार जे आहेत त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। मग किती प्रतिनिधित्व मिळावं या लोकसभेसाठी महाराष्ट्रातून असं तुम्हाला? कसं आहे की महिलांना रिझर्वेशन देणं हा काँग्रेस पार्टीचा पहिला विचार होता। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा 33% महिलांसाठी रिझर्वेशन आलं हे काँग्रेस पार्टीने आणलेलं। आता जे मागे पार्लमेंटमध्ये सुनावणी करण्यात आली होती की महिलांसाठी सुद्धा रिझर्वेशन दिलं जाईल, त्याचा काँग्रेस पार्टी म्हणून किंवा मी स्वतः महिला म्हणून त्याचं स्वागतच करते। मला आनंदच आहे की महिलांसाठी ते रिझर्वेशन राहणार आहे आणि महिला आज कुठे कमी नाही आहेत। म्हणजे देश पातळी असो किंवा जग पातळीवरती आपल्याला सगळीकडे महिला लीड करताना दिसत आहेत। आणि नक्कीच जरी आत्ताची परिस्थिती अशी असेल की अजूनसुद्धा राजकारण म्हटलं की पुरुष प्रधान आपण मानतो, पण येत्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच महिला राजकारणामध्ये येताना दिसतील आणि जेव्हा महिलांच्या हातामध्ये कोणतीही जबाबदारी येते ती पूर्ण क्षमतेने ती पार पाडत असतात। हे आपल्याला आपल्या घरापासनं तर गावापासून म्हणजे आत्ता सध्या गावाचे सरपंच महिला आहेत आणि अतिशय सुंदर काम जे आहे त्या महिला करतात। आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अतिशय सुंदर काम जे आहे त्यांचं सगळीकडे असतं। म्हणजे जी जबाबदारी तुम्ही महिलांच्या हातात द्याल ती चांगली आणि उत्तमरित्या पार पाडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते असा माझा विश्वास आहे। जागा वाटपाचं अद्यापही तिला सुटलेलं नाही, मात्र चंद्रपूरमध्ये शिवानी वडेट्टीवार असतील त्या काँग्रेसच्या उमेदवारासाठी इच्छुक आहेत। आपल्या मतदारसंघाचं चित्र बघितलं तर उत्कर्ष रुपते ज्या तुमच्यासोबत नेहमी काम करतात ते देखील इच्छुक आहे। काय वाटतं, शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी आणि त्या माध्यमातून एक महिला खासदार आपल्या जिल्ह्यातून व्हावी? इच्छा तर आहे की काँग्रेसला भेटली पाहिजे, पण ही महाविकास आघाडी आहे, डिसिजन त्यांचं असणार आहे, नेत्यांचं असणार आहे। तर आपण बघूया की काय फायनल डिसिजन
येतो आणि कोण उमेदवारीसाठी पुढे येतं. शिवानी वडेट्टीवारांबद्दल काय बोला, कारण त्यांनी समोर येऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि कुठंतरी महिला खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत हे देखील चित्र काँग्रेसमध्ये दिसतं. करेक्ट, कारण काँग्रेसमध्ये जर तुम्ही बघितलात तर इंदिरा गांधी पंतप्रधान राहिलेल्या आहेत, सोनिया गांधी त्या काँग्रेस पार्टीच्या चीफ राहिलेल्या आहे. वर्षानुवर्षे त्यांनी अतिशय चांगली भूमिका जी आहे ती तिथे बजावलेली आहे. काँग्रेस पार्टी हा नेहमी महिलांना एक चांगलं स्थान देण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि शिवानीताईंविषयी बोलायचं तर त्यांच्या वडिलांच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम करताना आपल्या सर्वांना दिसतात. ती माझी मैत्रीणसुद्धा आहे आणि अतिशय चांगलं नेतृत्व करण्याची तिच्यामध्ये ताकद आहे. जर तिचं वरच्या लोकांनी लिडरशिपनी जर तिचं डिसिजन फायनल केलं तर त्याचं स्वागतच राहील आणि मला आनंदच राहील. दुसरीकडे विषय असा आहे की तुमच्यावर सक्रिय राजकारणात तुम्ही येऊ पाहत आहे, मग अशा वेळेस राजवर्धनशी काही चर्चा झाली काय? ते तुमचे लहान बंधू आहेत, त्यांना राजकारणाबद्दल काय वाटतं? काही चर्चा झाली तर? राजवर्धन माझा लहान भाऊ आहे आणि तो अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स इन आर्किटेक्चर करतो. म्हणजे तो त्याच्या कामाला घेऊन किंवा त्याच्या अभ्यासाला घेऊन अतिशय पॅशनेट आहे. जर तो पुढे कधी त्याला वाटलं की राजकारणामध्ये यायचं आहे तर तो म्हणजे आम्ही दोघं एकामेकासाठी नेहमी एकामेकाची स्ट्रेंथ राहू आणि ताकद राहू हे नक्की तुम्हाला दिसून येईल. शेवटचा प्रश्न, आगामी विधानसभेसाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघात तुम्ही दिसाल उमेदवार म्हणून? साहेब आपले अजून रिटायर नाही झालेत, साहेबांना आपल्याला मुख्यमंत्री करायचं आणि त्याच्यानंतर मग आपण बघू. तर आपण आपलं बघू. अशी प्रतिक्रिया जी आहे ती जयश्रीताई थोरात यांनी दिलेली आहे. एकंदरीत बघितलं तर तालुक्यामध्ये त्यांचा जनसंपर्कही दांडगा आणि 150 गावाहून अधिक ठिकाणी त्यांनी युवा संवाद मेळावे देखील घेतलेले आहेत. त्या कॅन्सर तज्ज्ञ देखील आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील महिलांसाठी समुपदेशन ते करत असतात. एकंदरीत त्यांच्या राजकीय वाटचालीस आपण शुभेच्छा देऊयात. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.